बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश, इयत्ता 5वी. आज आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 5वी साठी इंग्लिश या विषयाचा अभ्यास. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक कोणता आहे? 5.3 द गोल्डन टच. किंग मिडास गोल्डन टच. आपल्या धड्याचं नाव आहे द गोल्डन टच. आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश. 5.3 टॉपिक नंबर 5.3 द गोल्डन टच. आता आपण जी गोष्ट पाहणार आहोत द गोल्डन टच, या स्टोरी मधील काही कॅरेक्टर्स म्हणजे काही पात्र आपण पाहूया. या गोष्टीमध्ये कोणकोणती पात्र आहेत, कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत ते आता आपण पाहूया. ही गोष्ट नाटक रूपात आपल्याला धड्यामध्ये दिलेली आहे. धड्यामध्ये धडा जेव्हा आपण हा पाहू द गोल्डन टच पुस्तकामध्ये, तेव्हा आपल्या लक्षात येईल की नाटक रूपाने हा लेसन आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपण सादर करताना सुद्धा तो नाटक रूपाने सादर करणार आहोत. आहे किंग मिडास, ही आहे प्रिन्सेस मेरीगोल्ड, हा आहे स्ट्रेंजर आणि हा आहे सर्वंट. ही 4 पात्र आपल्या या नाटकामध्ये आहेत. 4 कॅरेक्टर्स आपल्या या नाटकात आहेत. ओके. आणि ह्या चौघांभोवती हे नाटक गुंफलेलं आहे. मग नाटकामध्ये आता यांचे काय रोल आहेत, काय नाटक आहे, नाटकातून आपल्याला काय समजणार आहे ते आपण पाहूया. चला तर पाहूया. ड्रामा द गोल्डन टच. द गोल्डन टच. Long, long ago in Greece, there was a beautiful castle. Long, long ago, फार फार वर्षांपूर्वी, खूप वर्षांपूर्वी, ग्रीस या राज्यामध्ये there was a beautiful castle, एक सुंदर राजवाडा होता. ज्याचं तुम्ही आता चित्र पाहत आहात. दिसतंय ना तुम्हाला चित्र? तर हे चित्र कुठल्या राजवाड्याचं आहे? ग्रीस मधल्या एका राजवाड्याचं हे चित्र आहे. या राजवाड्यात कोणता राजा राहत होता? आपल्याला माहितीये राजवाड्यात राजा राहतो. हो की नाही? राजवाडा, महाल, इथे राजे राहतात. तर कोणता राजा राहत होता? तर there was a king named Midas. त्या राजवाड्यामध्ये, त्या महालामध्ये एक राजा राहत होता ज्याचं नाव होतं मिडास. He was very rich. राजाच होता तो. हो की नाही? राजे श्रीमंतच असतात, पण हा राजा अत्यंत श्रीमंत होता. मिडास राजा खूप श्रीमंत होता. There was a king named Midas. He was very rich. He was very rich. खूप श्रीमंत होता. सतत तो स्वतःचं सोनं नाणं बघत असायचा. स्वतःच्या सोन्याकडे बघितलं की त्याला अत्यंत समाधान वाटायचं. What a lot of gold I have, but I wish I had some more. तो एवढा श्रीमंत होता, त्याच्याकडे इतकं सोनं होतं की त्याला स्वतःलाच वाटत होतं What a lot of gold I have. बापरे, माझ्याकडे केवढं सोनं आहे. पण I wish I had some more. पण मला असं वाटतं की माझ्याकडे अजून सोनं हवं होतं. एवढं सोनं असूनही त्याचा हावरटपणा, सोन्याबद्दल असलेला हावरटपणा कमी झाला नव्हता. सोन्याची हाव कमी झाली नव्हती. त्याला असं वाटत होतं
माझ्याकडे अजून सोनं असायला हवं. बघा त्याच्याकडे केवढं सोनं होतं. एवढं सोनं आपण स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नाही. सोन्याचा ढीग, पिंप भरून सोनं. पाहिलं केवढं सोनं आहे मिडास राजाकडे. King Midas was very rich. He was having lot of gold. त्याच्या तळघरामध्ये, बघा राजाच्या तळघरामध्ये त्यांनी हे सगळं सोनं साठवून ठेवलेलं होतं. राजा तळघरात गेल्यावर एकदा सोनं मोजत असताना अचानक एक व्यक्ती तिथे प्रकट झाली. अचानक एक व्यक्ती तिथे आली. बघा राजा स्वतःच्या तळघरात जाऊन सगळं सोनं मोजत बसलेला आहे. हे सोनं मोजत असतानाच अचानक एक व्यक्ती तिथे प्रकट झाली, हजर झाली. दिसते तुम्हाला ही व्यक्ती? हो. राजा एकदम चमकला. अरे, या बंद तळघरामध्ये, मी इथे आल्यावर आतून दरवाजा लावून घेतो, या बंद तळघरामध्ये हा कोण माणूस आला? राजाने विचारलं, हु आर यू? कोण आहेस तू? हु आर यू? कोण आहेस बरे तू? हु आर यू? आय एम अ फ्रेंड. तो माणूस काय म्हणाला, मी तुझा मित्र आहे. आय एम अ फ्रेंड. I am a friend. He said, I am a friend. King said, how did you get in? The door is locked. How did you get in? तू आतमध्ये कसा आलास? The door is locked. मी दरवाजा आतून बंद करून घेतला आहे. How did you get in? The door is locked. That man said, locked doors cannot keep me out. What a pile of gold you have there. You must be very rich. काय म्हणाला तो माणूस बघा? Locked doors cannot keep me out. दरवाजे बंद असले तरी ते मला आतमध्ये येण्यापासून अडवू शकत नाही. दरवाजे बंद असले तरी मी आतमध्ये येऊ शकतो. What a pile of gold you have there. बापरे, काय सोनं आहे तुझ्याकडे. केवढं सोनं आहे तुझ्याकडे. You must be very rich. तू खूप श्रीमंत असशील. एवढं सोनं तुझ्याकडे आहे, तू खूपच श्रीमंत असशील. Locked doors cannot keep me out. What a pile of gold you have there. You must be very rich. तू खूप श्रीमंत असशील. एवढं सोनं तुझ्याकडे आहे, सोन्याचा ढीग, पिंप भरून सोनं, म्हणजे तू खूप श्रीमंत असशील. जेव्हा स्ट्रेंजर म्हणाला की केवढं सोनं आहे तुझ्याकडे, तू खूप श्रीमंत असशील, तेव्हा राजा काय म्हणाला? बट आय वॉन्ट मोर. आय वॉन्ट टू बी रिचर. इट हॅज टेकन मी many years to get all this gold. I want to get more gold quickly. अहो, माझ्याकडे हे एवढं सोनं आहे, but I want more. मला अजून सोनं हवंय. I want to be richer. मला अजून श्रीमंत व्हायचंय. It has taken me many years to get all this gold. हे एवढं सोनं जमवायला मला कितीतरी वर्ष लागली. हे एवढं सोनं खूप वर्षांची मेहनत केल्यावर माझ्याकडे जमलेलं आहे. आय वॉन्ट टू गेट मोर गोल्ड क्विकली. आता मला अजून सोनं हवंय, पण ते कसं हवंय? क्विकली, लगेच, ताबडतोब. मला आता एवढी वर्ष वाट बघायची नाहीये. ताबडतोब मला श्रीमंत व्हायचंय. अतिशय सोनं मला हवंय आणि ते सुद्धा ताबडतोब हवंय. बट आय वॉन्ट मोर. आय वॉन्ट टू बी रिचर.
It has taken me many years to get all this gold. I want to get more gold quickly. Why do you love it so? सोन्यावर एवढं काय प्रेम आहे तुझं? किती आहे प्रेम सोन्यावर तुझं? Why do you love it so? Why everyone loves gold? It makes you rich. I love to sit in this dark cellar and look at all my gold. Why everyone loves gold? का प्रत्येकाचं सोन्यावर का प्रेम असतं? Because it makes you rich. ज्याच्याकडे सोनं असतं तो माणूस खूप श्रीमंत असतो. I love to sit in this dark cellar and look at all my gold. मला या अंधाऱ्या तळघरात बसून माझ्या साठलेल्या सोन्याकडे बघण्यात खूप समाधान मिळतं. खूप आवडतं मला. तळघरात बसून माझं साठवलेलं सोनं बघणं हा माझा आवडता छंद आहे. म्हणून मला खूप सोनं हवंय. Why everyone loves gold? It makes you rich. I love to sit in this dark cellar and look at all my gold. The stranger said, "In your garden are flowers and golden sunshine." तू तुझ्या गार्डन मध्ये गेलास, सुंदर सुंदर फुलं आहे, सोनेरी सूर्यप्रकाश आहे. दे आर फार मोर ब्युटिफुल. या सोन्यापेक्षा त्या गोष्टी खूप सुंदर आहेत. तुझ्या गार्डन मध्ये असलेली सुंदर फुलं आणि सोनेरी सूर्यप्रकाश या दोन गोष्टी सोन्यापेक्षा अत्यंत सुंदर गोष्टी आहेत. In your garden are flowers and golden sunshine. They are far more beautiful. In your garden are flowers and golden sunshine. They are far more beautiful. Not to me. I like to be here, where everything is made of real gold. I wish that everything I touch would turn to gold. Not to me. मला नाही हा. मला काय फुलं आणि सूर्यप्रकाश वगैरे आवडत नाही. I like to be here. मला हे इथे तळघरात खऱ्या सोन्यामध्ये बसायला आवडतं. Where everything is made of real gold. खरं खरं सोनं इथे आहे आणि इथेच मला आवडतं. I wish that everything I touch would turn to gold. मला सोनं एवढं आवडतं की माझी मनापासून एक इच्छा आहे की ज्या ज्या वस्तूला मी हात लावीन ती वस्तू सोन्याची व्हावी. Not to me. I like to be here, where everything is made of real gold. I wish that everything I touch would turn to gold. माझी अत्यंत इच्छा आहे. माझी एक मोठी इच्छा आहे. कोणती? तर ज्या गोष्टीला मी हात लावीन ती गोष्ट सोन्याची व्हावी. ज्या वस्तूला मी हात लावीन ती वस्तू सोन्याची व्हावी. That is a strange wish. ही अत्यंत विचित्र इच्छा आहे तुझी. Are you sure you want to turn everything you touch to gold? तुला नक्की खात्री आहे का की ज्या ज्या गोष्टीला तू हात लावशील ती गोष्ट सोन्याची व्हावी? ही तुझी खात्रीशीर इच्छा आहे का? नक्की तुला असं वाटतंय का? मला तर वाटतंय की ही खूप विचित्र गोष्ट आहे. पण तुला खरंच असं वाटतंय का की ज्या ज्या वस्तूला तू हात लावशील ती वस्तू सोन्याची व्हावी? Yes, yes, King said yes. King Midas said yes. मला खरंच वाटतं की मी ज्या वस्तूला मी हात लावीन ती वस्तू सोन्याची व्हावी. Yes, yes. Yes, yes, I'm sure. Everything made of gold. I would be so happy. असं जर झालं, मी ज्या वस्तूला हात लावीन ती वस्तू जर सोन्याची झाली तर इथे प्रत्येक गोष्ट सोन्याची होईल. आणि तसं झालं तर मला अत्यंत आनंद होईल. Yes, 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 I'm sure. Everything made of gold. I would be so happy.
then you shall have your wish. असं असेल तर तुझी इच्छा खरी होईल. टुमॉरो मॉर्निंग, उद्या सकाळी, ॲट सनराईज, सूर्योदय होईल, तेव्हा यू शॅल हॅव द गोल्डन टच, तेव्हा तुला गोल्डन टच मिळेल. म्हणजे ज्या वस्तूला तू हात लावशील ती वस्तू सोन्याची होईल. उद्या सकाळी जेव्हा सूर्य उगवेल आणि तू उठशील, तू झोपेतून जागा होशील, त्यावेळी ज्या ज्या वस्तूला तू हात लावशील ती वस्तू सोन्याची होईल. Then you shall have your wish. Tomorrow morning at sunrise, you shall have the golden touch. Thank you. Thank you so much. राजाला खूप आनंद झाला. राजानी त्या स्ट्रेंजरचे आभार मानले. राजा म्हणाला, थँक्यू सो मच. असं झालं तर मी तुमचा खूप खूप आभारी राहील. डू नॉट थँक मी, मला माझे आभार मानू नकोस. डू नॉट थँक मी, माझे आभार मानू नकोस. परहॅप्स यू विल बी सॉरी, कदाचित तुला खूप वाईट वाटेल. कदाचित याबद्दल तू माझी माफी मागशील. कदाचित हे जे झालंय त्याबद्दल तुला खूप दुःख होईल. डू नॉट थँक मी, परहॅप्स यू विल बी सॉरी, माझे आभार मानू नकोस. कदाचित असं होईल की जे घडेल त्याबद्दल तुला खूप दुःख होईल. Oh no, इट्स अ ड्रीम कम ट्रू. अहो, तुम्ही मला जो आशीर्वाद दिलात की उद्या सकाळी उठल्यावर मी ज्या वस्तूला हात लावेन ती वस्तू सोन्याची होईल, हा जो आशीर्वाद आहे तो म्हणजे जणू काही माझं स्वप्न सत्यात येणार आहे, माझं स्वप्न खरं होणार आहे. ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. जणू काही माझं स्वप्न खरं होऊ लागलं आहे. प्रत्येक गोष्ट सोन्याची असणं हे माझं स्वप्न आहे आणि तुमच्या आशीर्वादाने माझं स्वप्न खरं होणार आहे. ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. ओके, हियर ॲट ब्रेकफास्ट टेबल. गुड मॉर्निंग प्रिन्सेस. सर्वंट आहे तो प्रिन्सेसला म्हणजे राजकन्येला, राजकन्या मेरीगोल्ड, प्रिन्सेस मेरीगोल्डला म्हणतो गुड मॉर्निंग प्रिन्सेस. गुड मॉर्निंग. वेअर इज द किंग, राजा कुठे आहे? प्रिन्सेस मेरीगोल्ड सर्वंटला विचारते, राजा कुठे आहे? वेअर इज द किंग, वेअर इज माय फादर, कुठे आहे राजा? He has gone for a walk in the garden. The king has gone for a walk in the garden. राजा मैदानामध्ये एक फेरफटका मारायला गेलेला आहे, मैदानाची एक फेरी मारायला गेलेला आहे. I have been looking for him. Everything in his bedroom is turned to gold. I have been looking for him. मी राजालाच बघते, मी माझ्या बाबांनाच शोधते. Everything in his bedroom is turned to gold. त्यांच्या बेडरूम मधली प्रत्येक गोष्ट सोन्याची झालेली आहे, असं राजकन्या त्या सर्वंटला सांगते. There you will see everything in king's bedroom is turned to gold. राजाच्या बेडरूम मधली, राजाच्या शयनगृहातली, राजाच्या बेडरूम मधली प्रत्येक गोष्ट सोन्यात, प्रत्येक गोष्टीचं सोन्यात रूपांतर झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट सोन्याची झालेली आहे. There he is in the rose garden. ते बघा महाराज, ते बघा की there is the king. कुठे आहेत बघा? रोज गार्डन मध्ये.
रोज गार्डन म्हणजे गुलाबांच्या बागेत ते महाराज आपल्याला दिसत आहे. गुलाबांच्या बागेत उभे आहे. व्हॉट एव्हर ही इज डुईंग, काय करतायत काय गुलाबांच्या बागेत? ही इज टचिंग ऑल द रोजेस. ते प्रत्येक फुलाला स्पर्श करत आहे. नाव ही इज कमिंग दिस वे. आता ते इकडेच येत आहेत, ब्रेकफास्ट करायलाच येत आहेत. आय विल गो अँड गेट हिज ब्रेकफास्ट. आता मी जातो आणि त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट म्हणजे न्याहारीचे पदार्थ घेऊन येतो. त्यांच्यासाठी ब्रेकफास्टचे सगळे पदार्थ घेऊन येतो. अँड द सर्वंट गोज. There comes the king with rose flower in his hand, with golden flower, gold rose in his hand. Good morning, Marigold. See what I have bought for you. Marigold, good morning. बघ मी तुला काय आणलंय. Good morning, Marigold. See what I have brought for you. Marigold, मी तुला काय आणलंय बघ बरं. Gives his flower to Marigold. Gives that gold flower to Marigold. A fine yellow rose. पहिलं तिला वाटतं की अरे वा सुंदर पिवळं फूल आहे. Oh, it has no smell. अरे याला वासच नाही. And the hard petals have pricked my nose. आणि याची कडक कडक पाकळ्या माझ्या नाकाला टोचल्या. And she starts crying. माझ्या नाकाला पाकळ्या टोचल्या. गुलाबाच्या पाकळ्या माझ्या नाकाला टोचल्या. ती रडायला सुरुवात करते. आर दे ऑल लाईक दिस वन. आता बागेतली सगळी फुलं अशीच आहेत का? त्यांना वास नाहीये, ती नाकाला टोचतायत, हाताला टोचतायत, अशीच आहेत का ही फुलं? Why are you crying for? Marigold, तू का रडते आहेस? It is a golden rose. हे सोन्याचं गुलाब आहे. All roses in my garden are golden. माझ्या बागेतली सर्व फुलं आता सोन्याची फुले झालेली आहे. राजकन्या म्हणते, आर दे ऑल लाईक दिस वन? सगळी फुलं अशीच आहेत का? राजा म्हणतो, व्हॉट आर यू क्राईंग फॉर? का रडते आहेस तू? इट इज अ गोल्डन रोज. हे सोन्याचं गुलाब आहे. ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन. माझ्या बागेतली सर्व फुलं आता सोन्याची झालेली आहे. Come on now, let's have our breakfast. ओके, ठीक आहे. प्रिन्सेस, चल आपण आपला ब्रेकफास्ट करूया. आपण आपली न्याहारी करूया. आपण आपले ब्रेकफास्टचे पदार्थ खाऊया. Come on now, let us have our breakfast. Come on now, let us have our breakfast. Come on now, let's have our breakfast. We will see remaining story in the next part. We will see remaining story in the next part. We will see remaining story in the next part. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.